मोठं खासर आज दाढ खणून आणि भात लावून पण होईल का हाच प्रश्न मला पडलेला. तर हे गाईज मी प्रजिता बुरुड. आज आमची आवनी करायची होती. आधीच पप्पांनी सांगितलं होतं की आज उरकलीच पाहिजे वरची बांधण. मग काय सकाळी सकाळी निघाले माणसं व्हायला, म्हणजेच आमच्या इकडे आवनीसाठी येणार होते ना, त्यांना त्यांच्या घराच्या इथून घेऊन आमच्या शेताकडे सोडायचं. वाव यार, ही फुलं किती भारी आहेत आणि आमच्या गावचं वातावरण तर पहा. हे पहा, गणू ट्रॅक्टर घेऊन चाललेला, एकाच फ्रेम मध्ये बाबा गाळ करण्यासाठी पहिले घेऊन चाललेत आणि लोक गाडीवर फिरायला चाललेत. जाताना भाईला शेतात गाळ करायचं काम चालू होतं. असं वाटलं की किती फरक आहे ना शहरातल्या जीवनात व गावच्या जीवनात. बाबांना म्हणाले, थांबा थांबा, एक व्हिडिओ काढते तुमचा. हुब्या घोडीला फिरवायला घेऊन चाललेला. आता मम्मीला घेतला आणि आमच्या शेताकडे निघाले. तेवढ्यात मम्मीची मैत्रीण भेटली. पायात चप्पल घातली की चालताच येत नाही, मग बिनचपलीचेच चालले होते. पाण्याचा हा ओढा क्रॉस केला, शेताकडे पोहोचलो तर पप्पा मामा ताई दाढ खणत होते. तेवढ्यात राजूदादा आणि सुरेखाताई आल्या. आता मी पण झटले दाढ खणायला. तांबडा रायबुक लावतो आम्ही या खासराला दरवर्षी. ये देखो मध्या. आम्ही दाढ खणत होतो तेवढ्यात राजूदादाने गाळ करायला सुरुवात केली. हे पहा, पप्पाने सांगितलं पायाची बोटं अशी रवायची म्हणजे चालताना पाय घसरत नाही. चला, दुपारच्या 2 वाजताचा जेवणाचा टाइम झाला होता. खरं सांगू, शहरात कितीही पैसे कमवते मी, पण खरं समाधान नाही हे मला गावात शेतात काम केल्यावरच मिळतं. हा, जेवणानंतर पटापट भात लावून घेतले. मामाच्या मुलाला पण शिकवलं आणि जसं की पप्पा बोलले होते की आज उरकलीच पाहिजे वरची बांधण, तर फायनली 6 वाजता उरकलं आणि आता आम्ही घरी निघालो. आता लाईक आणि फॉलो करून जा गाईस.